परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका, परमपूज्य मंदाताई यांना साष्टांग वंदन. परम आदरणीय सुनील काका, आदरणीय नीना त्यांना साष्टांग नमस्कार. श्रोते, जगदीशांची मूर्ती आपणाला साष्टांग वंदन करते. अद्वैत हेच अंतिम सत्य आहे आणि द्वैत ही कल्पना आहे. म्हणून मी जो जन्माला आलेलो आहे हाच मूळचा परिणाम आहे, मूळ मायेचा परिणाम आहे. म्हणून शरीर हे अज्ञानातून तयार झालेले आहे. आम्ही जे जन्माला येतो, देह जो जन्माला येतो हा मूळ मायेचा परिणाम आहे आणि म्हणून शरीर हे अज्ञानातूनच तयार झालंय. आणि हे सगळे मलविक्षेपाचे संस्कार जे आहे, हे सगळे संस्कार पुसून आम्हाला आत्मतत्वामध्ये एकरूप होऊन जायचे. म्हणून अद्वैत आत्मदर्शन जे आहे हे विरोध करत नाही, कारण विरोध करायला, विरोध दाखवायला दुसरा कोणीच नाही. अद्वैत मी एकला, दुजा न कोणी मजला. म्हणून द्वैताला, म्हणून विरोध नावाची गोष्टच नाही. अद्वैताच्या ठिकाणी विरोध नावाची गोष्ट नाही. अद्वैत हा परमार्थ आहे, तर द्वैत हा व्यवहार आहे. गरुड आकाशामध्ये झेप घेतो, आचार्याने सुंदर उदाहरण दिले. गरुड आकाशामध्ये झेप घेतो तेव्हा एखादे घुंगरटे जर आड आले तर तो त्याच्याशी वैरभाव धरतो का? अजिबात धरत नाही. अगदी त्याप्रमाणे अद्वैतामध्ये जर आम्हाला झेप घ्यायची आहे, स्थिर व्हायचे आहे, तर द्वैताला विरोध करता कामा नये. ती व्यावहारिक सत्ता आहे आणि तो जीवनाचा तो आधार आहे आणि ह्या आधारावरती आम्हाला पारमार्थिक सत्ता उभी करायची आहे. हे सूत्र आम्ही हाती धरावं आणि त्याप्रमाणे विचार करावा, अद्वैत तत्वाचा विचार करावा. म्हणून जगत निरपेक्ष, देह निरपेक्ष मी असावं आणि हे देह असतानाच मी आत पक्क करावं. देह ही व्यावहारिक सत्ता आहे, परंतु त्या व्यावहारिक सत्तेचं अधिष्ठान जो निरपेक्ष मी आहे, तो मी आहे, ही पारमार्थिक सत्ता आहे. माझा देहाशी संबंध नाही. मी ह्यापेक्षा वेगळा असा आत्मतत्व आहे. जसं ज्याप्रमाणे काल सुंदर उदाहरण दिलं होतं सुनील काकांनी, की लहान मूल चालणाऱ्या खेळण्यामागे आनंदाने जातो, पण वडील मंडळींना त्या खेळण्यामधलं काय दिसतं? प्लॅस्टिक दिसतं. अगदी त्याप्रमाणे द्वैताचे व्यवहार आम्ही बघायचे आहे, करायचे आहे, पण आम्हाला त्या द्वैतामधलं अद्वैतच दिसलं पाहिजे. जसं त्या वडिलांना खेळण्यामधलं प्लास्टिक दिसतं म्हणजे अद्वैतच दिसतं, दुसरं काहीही दिसत नाही. म्हणून अद्वैतामध्ये द्वैत ही कल्पना आहे. सागरामध्ये तरंग, लाट ही कल्पना आहे. हे कागदामध्ये विमान जे आहे, कागदाचं विमान, ही कागदाची नाव, हे विमान, नाव, हे सगळी व्यावहारिक सत्ता आहे. पण कागद पाहणे परमार्थिक सत्ता आहे आणि अशी परमार्थिक सत्ता आम्हाला, या पारमार्थिक सत्तेत आम्हाला स्वतःला घडवावं लागतंय, तयार करावं लागतं. म्हणून द्वैतात भेद आहे, पण अद्वैतात भेद नाही. सजातीय विजातीय स्वगत भेद नाही. म्हणून घट जरी कार्य आहे तरी माती हे त्याचं कारण आहे. घट हा मातीपासून वेगळा नाही. म्हणून भेदबुद्धीचा निराश करायचा. त्या निराशा, तो निराश म्हणजेच बाध आहे. म्हणून निराशाचा संबंध भेदबुद्धीशी आहे आणि बाधाचा संबंध निश्चयाशी आहे. पण सर्व घटी राम, देहादेही एक. आणि देह भिन्न जरी असले तरी देही एकच आहे आणि तो मी आहे. हा विचार आम्ही सतत करायचा आणि अद्वैतात स्थिर व्हायचे. यानंतर ह्या अद्वैतामध्ये स्थिर करण्यासाठी, हे स्वतःला पटवून घेण्यासाठी अधिकारवाणीतून सुनील काकांच्या आपण सगळेजण श्रवण करूया. रामकृष्ण हरी.
हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. वंशी विभूषित करन नवनीर दाभा, पीतांबरा दरुण बिंब फलाधरुष्टा, पूर्णेन्दु सुंदर मुखा दरविंद नेत्रा, कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं, नमामि परमाचार्यं श्रीमत्शङ्करधारिणम्. सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम्, अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्. परमपूज्य सद्गुरु डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख, उपाख्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी साष्टांग वंदन करतो. परमपूज्य मंदाताई गंधे यांना साष्टांग प्रणिपात करतो. नित्य नियमाने वेळ सांभाळून अचूक पठण करणारे आदरणीय नीलाताई दातार यांना साष्टांग नमस्कार करतो. आपण सर्व श्रोते मंडळी यांना साष्टांग वंदन करतो. आणि आजच्या विषयाला आपण सगळे मिळून प्रारंभ करण्यापूर्वी आपला सहभाग सगळ्यांचा असावा म्हणून शांतीपाठ आपल्यापैकी कोणी म्हणावा. मी म्हणू का काका? मी म्हणते काका. म्हणू काका, मी म्हणू का? म्हणा, कोणी म्हणा, म्हणा. कानी सद्वचन ऐकावे, यज्ञ कर्मी समर्थ व्हावे, नेत्री शुभची पहावे आम्ही सदा, इंद्रिये आणि शरीर स्थिर करोनी स्तुती पर, देवा लागी आयुष्य हितकर भोगो आम्ही, इंद्र महान कीर्तिवंत पूजा आणि ध्यानवंत, चक्ररूप गरुड बलवंत अरिष्ठ नाशो, जो चतुराननाचा पुत्र बृहस्पती ज्ञानवंत, आमुचे कल्याण अनंत करो सदा. नमस्कार करते काका. 19 नंबरची कारिका तिथून 24 नंबरच्या कारिकेपर्यंत आज आपण विषय घेतो. मायया भिद्यते येतन. ब्रह्मामध्ये कुठलाही भेद नसताना मायेमुळे ब्रह्मामध्ये भेद भासतो. ब्रह्मामध्ये कुठलाही भेद नसताना मायेमुळे ब्रह्मात भेद भासतो. वाक्य लक्षात ठेवा, भासतो शब्द वापरलाय. आता हे जर आम्हाला नीट समजलं नाही तर सगळी गडबड असते. याचं कारण असं की शास्त्र शुद्ध आणि संप्रदाय शुद्ध चिंतन नसतं. श्री गुरूंनी सांगितलं त्याप्रमाणे चिंतन न करता आपल्या मनाचं चिंतन करणाऱ्यांची संख्या खूप असते. श्री गुरु केल्यानंतर सुद्धा मन आपल्या मनाने कुठलं तरी एक चिंतन करायला भाग पडतं आणि आम्ही चुकीच्या चिंतनामध्ये वाहून जातो. अद्वैत तत्वज्ञानामध्ये कल्पित भेद हा अध्यास म्हणून संबोधला गेला आहे आणि विवर्ताच्या मांडणीची व्यवस्था लावलेली आहे. आता बघूया कल्पित भेद कशाला म्हणतात. फुलं आहेत आणि त्या फुलांची माळ केली. आता माळ केल्यानंतर आम्ही त्याला फुलं आहे नाही म्हणत, माळ आहे असं म्हणतो. आता माळ हा फुलांपासून केलेला भेद आहे. फुलांना जर विचाराल की तुमची माळ कशी आहे तर फुलं म्हणतील आम्हाला नाही माहिती माळ कशी आहे.
मुलं म्हणतील माळ नावाची गोष्ट आम्हाला माहिती नाही. याला कल्पित भेदाचा अध्यास असं म्हणतात. दुसरा मुद्दा, विवर्ताची मांडणी. वास्तविक ब्रह्माशिवाय दुसरं काहीही नसताना आम्हाला अन्य जे काही दिसतं त्याला विवर्ताची मांडणी असं म्हणतात. आता ब्रह्मावर जगत भासतं असतं नाही, ब्रह्मावर जगत भासतं. आता हे आम्हाला सगळं जग खरं वाटतं. आम्ही यवतमाळचे राहणारे आहोत, आम्ही पुण्याचे राहणारे आहोत, आम्ही नगरचे राहणारे आहोत, असा भ्रम आम्हाला तयार होतो. गोंदवलेकर महाराज म्हणतात की मला तुम्ही गोंदवलेकर समजत असले तरी मी स्वतःला सर्व व्याप्त समजतो, गोंदवलेकर समजत नाही. संत गोंदवलेकर नसतात, संत मुरगुडकरही नसतात. संत अखिल ब्रह्मांडामध्ये व्याप्त असतात, नव्हे त्यांच्यामुळे ब्रह्मांडाचा भास होतो. मग आमची स्थिती काय आहे? आम्ही स्वतःला एका गावाचे का समजतो ह्याचं कारण आहे, आणि ते स्पष्ट कारण असं आहे, स्पष्ट कारण असं आहे की आम्ही भासाला सत्यत्व देतो. उदाहरणार्थ, ब्रह्मावर जगत आहे, आम्हाला जग खरं वाटतं, आमचं गाव खरं वाटतं, आमचं घर खरं वाटतं. आत्म्यावर देह आहे, आम्हाला आमचा देह खरा आहे असं वाटतं. मी आत्मा आहे असं वाटत नाही, मी देह आहे असं वाटतं. आणि हा इथून भेदाला प्रारंभ झाला. मी देह आहे हा अध्यास आहे आत्म्यावरचा, जगत आहे हा ब्रह्मावरचा अध्यास आहे. आणि तो आम्हाला जेव्हा खरा वाटतो तेव्हा भेदाची कल्पना सुरू होऊन जाते. कसा भेद असतो? हा माझा, तो तुझा. मी घरात आहे, मी दवाखान्यात आहे, जागांचा भेद, स्थलभेद झाला. मी घरामध्ये आहे, मी दवाखान्यात भरती आहे, स्थलभेद झाला. अशा कल्पित भेदांच्या कल्पना केल्या की मग आम्हाला असं वाटतं की आम्ही केलेला भेद खरा आहे. मी एवढ्या दिवसापासून आजारी आहे. वास्तविक आजारपणाचा माझ्याशी काहीही संबंध नाही. हा संस्कार अंतःकरणावर कोरून ठेवायचा आहे. आणि दुसऱ्या मांडणीला, याला भेदाची मांडणी म्हणतात, दुसऱ्या मांडणीला विवर्ताची मांडणी असं म्हणतात. रज्जूवर सर्पाचा भास, शिंपलीवर चांदीचा भास, आणि भास झाला की वागणी बदलली. रज्जूवर आम्हाला सर्प दिसला तर आम्ही घाबरून जातो. रज्जूवर जर आम्हाला फुलांची माळ दिसली तर आम्ही ती घ्यायला जातो. शुक्तीवर जर आम्हाला चांदी दिसली तर आम्ही चांदी आपल्या जवळ ठेवून घेऊ असा विचार करून जवळ जातो. भेद खरा ठरला की तत्व विनाशी आहे असं आम्ही मानलं म्हणून समजा. काय म्हणतात? माझं काही खरं नाही, मी आता फार दिवस राहणार नाही असं वाटतंय की आता देहाचा भेद केला, आत्मस्वरूपामध्ये देहाचा भेद केला. देह हे आत्मस्वरूपावरच विवर्त आहे. विवर्त कल्पनेतून आलेला आहे, कल्पनेत विरून जाणार आहे. माझा त्याच्याशी तिळमात्र संबंध नाही. उदाहरणार्थ, आत्मा निरवयव आहे. जी वस्तू निरवयव असते, जी वस्तू निरवयव असते त्या वस्तूला विनाश नसतो. जी वस्तू सावयव असते तीच वस्तू नाश पावत असते. सावयव वस्तूला नाश असतो
निरवयव वस्तूला नाश नसतो. मी आत्मा आहे, मी निरवयव आहे, म्हणून मला नाश नाही. मी मरणार नाही. तर मी जन्मलो आहे असं इतके दिवसाचा संस्कार करून घेतलाय मी चित्तावर, त्यामुळे मी मरणार आहे असं आम्हाला वाटतं. बघा, अद्वैत तत्वज्ञान सांगतो आहे, याच्यात उदाहरणाचे रेलचेल असू शकत नाही. दुसरा मुद्दा असा की आता अजातवाद सिद्ध करतात आहे आणि शेवटी सांगतात की अजातवादाला सिद्धी करण्याची गरज नाही. द्वैतवाद्यांसाठी अजातवादाची सिद्धी सांगावी लागते, अन्यथा अजातवाद हा स्वतः सिद्ध आहे. ज्याप्रमाणे मातीच्या लाखो कणांपासून घटक म्हणजे मडकं तयार होतं, सुगडी तयार होतात, रांजणी तयार होतात, पण सुगडी, रांजण आणि घट यांच्यामध्ये मातीचे कणच असतात. मग त्यांच्यामध्ये सुगडे, रांजण आणि घट असा जो भेद आहे, हा भेद कल्पित आहे. मग आता माझ्या शरीराचा आणि आत्म्याचा यांच्यामध्ये मी भेद करावा का? नाही. शरीर हे आत्म्यावर कल्पित आहे, अध्यास आहे. अध्यास आहे कळलं की भेदाकडे माणूस जाणं बंद कर. स्वरूपात राहणारे ब्रह्म हे व्यक्त कधी झालेलं नाही. न कश्चित जायते, व्यक्त कधीच झालं नाही. आता ब्रह्म जर व्यक्त झालं नाही तर जगत निर्माण झालं या म्हणण्याला काही अर्थ आहे का? म्हणून ब्रह्मामध्ये भेद भ्रम होणं हे मायेची करामत आहे. ब्रह्मामध्ये भेद आहे असं वाटणं ही मायेची करामत आहे. रात्री अंधारामध्ये चंद्र शीतल प्रकाश देत असतो. जर डोळ्याला बोट लावलं तर एकाच्या जागी 2 चंद्र दिसतात. आता चंद्र 2 झाले आहेत का? नाही, पण आम्हाला तसं वाटायला लागलं. चंद्र 2 झाले नाही तरीही आम्हाला तसं वाटलं. याचं कारण आम्ही मायेमुळे त्या डोळ्याला हात लावून चंद्र 2 केले. माया आकार देते, माया अध्यास निर्माण करते, माया भास निर्माण करते. माझं शरीर कल्पित आहे, माझं शरीर भासमान आहे. वास्तविक मी जन्माला आलेलो नसताना सुद्धा मी जन्माला आलो असा भ्रम झाल्यामुळे मी आजारी आहे असा भ्रम माझ्या चित्तामध्ये तयार झालेला आहे. तो भ्रम मला मिटवायचा. देह हा भ्रम आहे, देह ही कल्पना आहे. मग का हो, दोरीवरचा साप 5 मिनिटामध्येच नाहीसा होतो, मग इथे तर 100 वर्ष. त्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणता? कालाच्या परिसीमा भिन्न भिन्न असू शकतात, पण काल कमी जास्त असला म्हणून ती वस्तू शाश्वत नाही ठरत. म्हणून ती वस्तू शाश्वत नाही ठरत. कवळसा सकाळपासून संध्याकाळपर्यंत असतो भिंतीवर, म्हणून कवळसा शाश्वत नाही झाला. तसा माझा देह 50, 60, 70, 100 वर्षपर्यंत जगत असला म्हणून तो शाश्वत झाला नाही, तो भासमानच आहे. म्हणून पुढची श्रुती सांगते, अजातस्यैव भावस्य जातिमिच्छन्ति वादिनः अजातो ह्यमृतो भावो मर्त्यन्ताम कथमेष्यति.
वादाची इच्छा करणारे जे कोणी असतात ते द्वैत मानतात म्हणून वादाला समोर जातात. आणि त्यांना खुमखुमी असते वाद करणे. जगत सत्यत्वाची त्यांना खुमखुमी असते. जन्म झाला म्हटलं तर मरण आलंच. मला जन्मच नाही हा जर प्रश्न पक्का असेल तर मरण येण्याचा विषय उद्भवतच नाही. आम्ही उपनिषदांचे अभ्यास करतो. श्री गुरूंनी आम्हाला सोहम शिकवलाय. तो आत्मा मी आहे. आणि असं असतानाही मी शरीराबद्दल विचार करायला लागतो की माझं शरीर सुदृढ आहे, माझं शरीर आजारी आहे. मायेनी बांधल्या जाण्याचं हे लक्षण आहे. मी स्वतःला सुदृढ समजलो म्हणून मी स्वतःला आजारी समजायला लागलो. मी स्वतःला जन्मलेलो समजलो मायेमुळे म्हणून मी स्वतःला मरणा स्थितीत समजतो. वास्तविक मी अज आहे, सोहम. मी जन्माला आलेलो नाही. मग देहाचा विचार आणि चिंतन का करायचं? पण आम्हाला ते चिंतन केल्याशिवाय चैन पडत नाही. आत्म्याला जर रूपच नाही, आत्मा अरूप आहे, तर रूपवान देह आत्मा कसा असू शकेल? म्हणून मी अज आहे म्हणजे जन्माला आलेलो नाही. मी अज आहे, मी जन्माला आलेलो नाही म्हणून शास्त्र शुद्ध अभ्यास. हो, तिकडे म्हणायचं सर्वम खलु इदम ब्रह्म, शास्त्र शुद्ध वाक्य. तिकडे म्हणायचं तो की नाही पढ्यान आहे, बैताड आहे, मठ्ठ आहे, म्हणजे ब्रह्म मठ्ठ आहे असं म्हटल्यासारखं होईल की नाही? ब्रह्म मठ्ठ आहे असं म्हटल्यासारखं होईल की नाही? म्हणून दुसऱ्याला नाव ठेवण्याचा विषय आपल्या पुढे येता कामा नये. मायया भिद्यते येतात. ब्रह्मात वास्तविक भेद नसताना सुद्धा मायेनी भेद तयार केले. आणि मला मी मरणधर्मी आहे असं मायेनी दाखवलाय. मायेच्या सिकंजामध्ये यायचं नाही. ते असं सगळं ऐकलं की काय होऊन जातं? मोठी चिंता वाटते. अरे आपल्या अभ्यासाचं काय झालं? पण आम्ही मायेमध्ये रमून जातो. आता फुलांचा हार असतो, फुलांना माहितीये का हार आहे म्हणून? नाही माहिती. आता हा हार 5 रुपयाचा की 25 रुपयाचा? मूळ फुलांचं काय झालं? आम्ही कोणीकडे धावलो? म्हणून हा अजातवाद न परवडणारा आहे, पण हे वास्तव आहे. वास्तव हे वास्तव असतं. ते तुम्हाला परवडतं की नाही याच्यावर नाही ठरत. एक तर अध्यात्मात लवकर समजत नाही, आणि समजला तर तो परवडत नाही. दुसऱ्यांना सांगण्याचा विषय नाही. अगाजी झाली की नाही त्याची वार्ता पुसली काही. काय सांगाल तुम्ही दुसऱ्यांना? काही झालंच नाही, जग निर्माणच झालं नाही असं सांगाल. असं जर तुम्ही सांगणार असाल तर तुमच्या सांगण्याचं कोणी ऐकायला तयार राहणार नाही. जग निर्माणच झालं नाही हे कोण ऐकणार आहे?
म्हणून शनै शनैः परमे, हळूहळू 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 बुद्धीला आकार द्यावा लागतो. दुसऱ्यांना समजावून सांगता येत नाही, पण आपल्याला श्री गुरूंनी समजवलाय, शास्त्रांनी सांगितलंय, त्याच्यावर माझी ग्रीप आली पाहिजे, माझी पकड आली पाहिजे. अजात सैव भावस्य, म्हणून भाव अजाताचा पाहिजे. मी जन्मलो नाही, अज शब्दाचा अर्थ जन्मलो नाही असा होतो. अजात सैव भावस्य, मी जन्मलेलोच नाही. काय उंची आहे उपनिषदांची बघा. जाती मिच्छन्ति वादितः, वाद करणारे जे आहेत ते मला जात म्हणतात, म्हणजे जन्मलेला असं म्हणतात. मी अज असल्यामुळे मी अमृत आहे, आणि म्हणून मी अमर आहे, आणि म्हणून माझा विनाश होण्याची शक्यता नाही. असा आत्मा मी आहे. सो हम सहा अहम सोहम. आत्मदेह कधी भिनवून घेऊ, आत्मदेह मी कधी बसवून घेईन. मी एवढे दिवस दवाखान्यात आहे, मी एवढ्या वर्षाचा आहे, मी या गावचा रहिवासी आहे, मी या मुलांचा माता किंवा पिता आहे, असे विचार जोपर्यंत पक्के होतील तोपर्यंत मी आत्मा आहे, सोहम आतमध्ये घट्ट रुजण्याची शक्यता नाही. अजातो अमृतो भाव, मी अजात आहे. अजात जो जन्मला नाही तो मृत्यूला कसा प्राप्त होईल. म्हणून माझा जन्मदिवस नाही, म्हणून माझा मरण दिवसही नाही. प्रपंचातली सगळी भाषा थांबवावी लागते. श्री गुरूंनी शिकवल्यानंतर, शास्त्राचा अभ्यास केल्यानंतर प्रपंचातली भाषा थांबवली, अनावश्यक चर्चा जर थांबवली, ज्याला राजकीय भाष्य असं म्हणतात, ज्याला सामाजिक भाष्य असं म्हणतात, ज्याला प्रापंचिक भाष्य असं म्हणतात, हे जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत हे आतमध्ये मुरत नाही. हलती सलती भाष्य बंद करणं याला वैराग्य असं म्हणतात. एखाद्याची प्रकृती बिघडली, लोक आले भेटायला, लोक कशावर चर्चा करतील, प्रकृतीवर. लोकांना तर खतपाणीच हवं असतं. आल्याबरोबर विचारतात, तुम्ही कोणाकोणाचं औषध घेता, असं असं. हा, बरं वाटतंय का. आता आपण सांगितलं की थोडं बरं वाटतंय, थोडं. ते तिकडे जर तुम्ही गेले की नाही दुसऱ्याकडे, पहा तुम्हाला गेल्याच बरं वाटते की नाही. पुन्हा दुसरा कोणता होतो. आम्ही तर की नाही असे 2 काढे घेतले की आम्हाला बरंच वाटून गेलं. झाल्या गप्पा सुरू. न विचारता दिलेला सल्ला. त्यांना ब्रह्मरूप व्हायचं नाही आहे, पण मला व्हायचंय ना. मग मी या गोष्टींना खतपाणीच द्यायचं नाही. मी काय म्हणायचं, छान आहे तब्येत, एकदम मस्त, कसं वाटतंय, छान. थकवा असल्यामुळे झोप येते, थोडं झोपू का. पण त्याच्याशी बोलायचं नाही म्हणून झोपायचं नाही, नाराजीने झोपायचं नाही. माझं ब्रह्मचिंतन मला करता आलं पाहिजे, हा महत्वाचा भाग आहे. म्हणून जगातल्या चर्चा बंद करायच्या, याला वैराग्य म्हणतात. सोपं की नाही वैराग्य. लोक वैराग्याला बिचकतात, वैराग्याला घाबरतात.
जे अभय आहे त्याला भय. कौपीनवंत हा खलु भाग्यवंत, त्याच्या एवढा भाग्यवान कोणीच नाही. येत्या शंकराचार्य जयंतीला कौपीन पंचकम घेतोय आपण. बडनेऱ्याला शंकराचार्य जयंती आपण साजरी करतो आहे. तिथे कौपीन पंचक या विषयावर प्रवचन आहे. ज्यांना यायची इच्छा आहे त्यांनी जरूर यावं. पण एकाच दिवसाचा कार्यक्रम आहे, सकाळपासून संध्याकाळपर्यंत. द्वैत मतवाद्यांना द्वैत मांडण्यासाठी संधीच लागते, त्यामुळे त्यांना अजत्वाद पटतच नाही, किंवा सतरूप त्यांना पटत नाही. सदैव सौम्य इदम अग्रम आसीत. ब्रह्मस्वरूप हे सद्रूप आहे, म्हणून आमची ग्रीप नाही आहे या विचारांवर, म्हणून आम्ही जास्त दुःखी होतो. परमार्थात आम्हाला फील असला पाहिजे. फील कशाला म्हणतात, इन्साइट कशाला म्हणतात? ग्रीप कशाला म्हणतात? डॉक्टरकडे पेशंट आल्याबरोबर तो पेशंट डॉक्टरला काही सांगण्यापूर्वी डॉक्टर म्हणतो की यांना ताप असायला पाहिजे. फील आला. कशामुळे ताप असू शकेल? पेशंट बोलायचाच आहे अजून. सध्या व्हायरल बरंच चालू आहे, पण हा तो म्हणतो ताप पुष्कळ दिवसापासून आहे. मग टायफॉइड असू शकतो का? इन्साइट सुरू झाली आणि मग 100% खात्री होते की हा असा असा आजार आहे, आणि त्या पद्धतीने तो त्याला काम करायला लागला. फील, इन्साइट आणि ग्रीप. गाडी मेकॅनिक कडे नेली की तो आपल्याला म्हणतो की साहेब सुरू करा. गाडी सुरू करा म्हटल्याबरोबर तो बोनेट उघडलेलं असतं आणि आपण कार सुरू करतो, त्या कारच्या आवाजावरून त्याला फील होतं की हे असं असं आहे, आणि मग तो म्हणतो आता बंद करा. बंद करतो आपण कार, तेवढ्यात तो त्याच्या माणसाला सांगतो असा असा पाना दे, तसा तसा पाना दे. सांगणं सुरू केलं बरोबर तो पाना घेऊन आतमध्ये हात घालतो आणि त्या पाण्याने काहीतरी कसतो नट. म्हणतो चालवून बघा, सुरू करून बघा बरं पुन्हा, तर आवाज गेलेला असतो. याला इन्साइट असं म्हणतात. पहिले फील आला, मग इन्साइट आली, आणि तसा पाना दुरुस्त केल्या, नट दुरुस्त केल्याबरोबर ग्रीप आली. प्रत्येक क्षेत्रात असं आहे, परमार्थातही तसंच आहे. शास्त्र आणि श्री गुरु सांगितले त्याचा मला फील आला पाहिजे की हे मला काय सांगून राहिले, आणि मग का सांगून राहिले त्यासाठी मी काय केलं पाहिजे हा दुसरा विचार अंतःकरणामध्ये आला पाहिजे. त्याला इन्साइट असं म्हणतात. आणि मग मी आत्मा आहे अशी ग्रीप आली पाहिजे. पण हे येत नाही. याचं कारण साधन व्याभिचार. साधन व्यभिचार. साधकाची साधन स्थिती नावाची एक गोष्ट असते. श्री गुरूंनी दिलेलं साधन पण करायचं, आणि आणखीन काय 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 नवीन पण करायचं.
याला व्यभिचार असं म्हणतात. त्यामुळे स्थायीभाव म्हणजे ग्रीप तयार नाही होत. सकाळ दुपार संध्याकाळ एकच ध्यास लागला पाहिजे, मी ब्रह्म आहे. आणि सर्वांगाने विचार करायचा आहे, मी ब्रह्म आहे. कसा नुसतं मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे म्हणून नाही होणार, हा जॉब नाही आहे. तेथे विचाराची केला पाहिजे साधक. ऐशी ही विचारांची कामे, उगेच भ्रमो नये भ्रमे. विचाराची सुंदर गुंफण करायला पाहिजे. वस्तुसिद्धीर विचारेण न कश्चित कर्म कोटी होई. या विचारांना मला पकडून ठेवता आलं पाहिजे, ग्रीप असली पाहिजे. जोपर्यंत मला काही प्राप्त करायचं आहे, असं मला साध्य आहे असं वाटतं, तोपर्यंत साधनाची गरज आहे, लक्षात ठेवा. पण मीच साध्य आहे हे लक्षात आल्यानंतर साधन करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. काका एक सिनेमाच्या गाण्याचं उदाहरण देतात, ते तुम्हाला देणार आहे. शिकार करणे चले, शिकार होके गए. शिकार करने को आए, शिकार होके चले. आत्मप्राप्तीसाठी आत्म्याची शिकार करायला निघाला आणि मीच आत्मा आहे हे कळून गेल्यामुळे आत्म्यानेच माझी शिकार केली, माझं काम झालं आहे. आत्म्याची शिकार करण्यासाठी जोपर्यंत निघतो तोपर्यंत साधन करण्याची गरज आहे. ज्या दिवशी मीच आत्मा आहे हा निर्णय होतो तेव्हा आत्म्यानेच माझी शिकार केली आहे, आता वेगळं साधन करण्याची गरजच राहत नाही. मी जर अजर आहे, मी जर अमर आहे, मी जर अज आहे, अज अजर आणि अमर. अज म्हणजे जन्माला न आलेला, अजर म्हणजे म्हातारा न होणारा, अमर म्हणजे न मरणारा. मी जर अज आणि अमर आहे तर मला मरणाचं भय वाटण्याचं काहीच कारण नाही. आणि म्हणून देह आणि आत्मा असा भेद करण्याचा प्रश्नच उरत नाही. मी आणि माझी सावली या दोघांचं चिंतन करतो का हो आपण कधी? सावली असते की नसते? सांगता का कोणी? सावली असते. असते. आता त्यांनाच प्रश्न विचारतो, सावली असते की सावली भासते? सावली भासते. म्हणजे सावली असते हे वाक्य चुकीचं आहे. हो हो. सावली भासते. मग आता सावली जर भासते तर भासणाऱ्या गोष्टीवर आपण चिंतन करतो का? माझी सावली एवढीशी होती दुपारी 12 वाजता आणि दुपारी 4 वाजता एवढी मोठी झाली, असं आपण कधी एकमेकांना सांगतो का हो? नाही सांगत. मग जी वस्तू भासणारी आहे त्याच्यावर जर आपण चर्चा करत नाही तर देह आणि जगत हे भासणार आहे की नाही? मग त्याच्यावर चर्चा का करावी? आला त्याला आपले आजार सांगत बसण्याची बिलकुल गरज नाही. डॉक्टरला सगळं यावत सांगा, कारण की प्रपंच हा द्वैताचाच असतो. सगळ्यांना फाईल दाखवत बसू नका, सगळ्यांना तब्येतीच्या विवरण सांगतही बसू नका. त्यांनी आपल्या अंतःकरणावर संस्कार होतो, मी आजारी आहे असा. आत्म्याने माझी शिकार केली की माझं काम झालेलं आहे. जोपर्यंत मला आत्म्याची शिकार करायची आहे तोपर्यंत साधना करावी लागते. म्हणजे साधना कुठपर्यंत करावी लागते? इथपर्यंत साधना करावी लागते.
पुन्हा लक्षात ठेवायचं, भ्रम झाला तर तो अधिष्ठानाशिवाय होत नाही. सावली जरी असेल तर देहाशिवाय सावली येत नाही. म्हणून ब्रह्म हे अधिष्ठान आहे, पण अध्यस्त जगताला आम्ही सत्य मानतो म्हणून ब्रह्माला अधिष्ठान म्हणावं लागतं. अध्यस्त आत्म्याला आम्ही सत्य मानतो म्हणून पुन्हा वाक्य वापरतो, अधिष्ठान ब्रह्माला अधिष्ठानत्व हे अध्यस्त जगतामुळे आलेलं आहे. जगत या अध्यासामुळे ब्रह्माला अधिष्ठानत्व आलं आहे. देह या अध्यासामुळे आत्म्याला अधिष्ठानत्व आलं आहे. अध्यास सावलीप्रमाणे भासणारे असल्यामुळे देह आणि जगत अधिष्ठान सुद्धा म्हणण्याची गरज नाही. त्याला अधिष्ठानत्वच नाही, कारण काय नाही, त्याच्यावर अध्यासच नाही. दोरीवर जर सापच दिसला नाही तर रज्जू अधिष्ठान झालं कसं? होणारच ना, अधिष्ठान होऊच नाही शकत. अधिष्ठान अध्यस्त सापेक्ष शब्द आहे. नीट कळताय माझं म्हणणं? कुठे वाद संवाद तो हितकारी. द्वैतवादी आणि अजातवादी यांच्यामध्ये वाद आणि संवाद, वाद तुटला पाहिजे आणि संवाद घडला पाहिजे. ते निर्विवाद आहे. भेद फक्त व्यक्तामध्ये आहे. व्यक्त असतं ते नाशिवंत असतं आणि कोणत्याही उपाधीने ते व्यक्त होतं. म्हणून जे जे व्यक्त आहे ते ते नाशवान आहे. उपनिषदांचा अभ्यास करणारा मायेमुळे आत्म्याच्या स्वरूपात बदल होतो असं म्हणायला लागला. आत्म्याच्या स्वरूपात म्हणजे मी बालक आहे, मी तरुण आहे, मी म्हातारा. देहालाच मी समजत असल्यामुळे देहाला तो आत्मा समजायला लागला. वास्तविक देह हा ध्यास आहे आत्म्यावरचा. म्हणून स्वरूपामध्ये जन्मादी बदल होत नसताना सुद्धा तो स्वतःला मी जन्मलो आहे असं समजतो आणि माझं मरण होणार म्हणून दुःखी होतो, उगाच दुःखी होतो. वंध्या स्त्रीच्या मुलाच्या लग्नाची कथा. स्त्री कशी आहे? वंध्या आहे, म्हणजे तिला मुलंच झालं नाही. आणि त्या न झालेल्या मुलाच्या लग्नाची कथा जर सांगत असेल तर मग आम्ही काय करावं? म्हणून प्रापंचिक चर्चा थांबवल्या पाहिजे, राजकीय गोष्टी बंद केल्या पाहिजे, प्रापंचिक गोष्टी थांबवल्या पाहिजे, सामाजिक गोष्टी थांबवल्या पाहिजे. शास्त्रशुद्ध विचाराची समजूत माझी मला घालून घेतली पाहिजे आणि हलवून हलवून खुंटा बळकट केला पाहिजे. माझी समजूत एकदा मी पक्की केली तर मग दुसरा माणूस आपल्या खुंट्याला हलवून हलका करू शकत नाही, ढिला करू शकत नाही. मग आता मी काय करायला पाहिजे? न भवत्यमृतम मर्त्यम न मर्त्यम अमृतम तथा. जे नाशिवंत आहे ते कधीच अमर होत नाही.
आपल्या देहाबद्दलचा विषय सुरू आहे बरं का. जे नाशिवंत आहे ते कधीच अमर होत नाही. न भवत्यमृतम मर्त्यम न मर्त्यम अमृतम तथा. आणि जे मर्त्य आहे ते कधीच अमृत होत नाही. आता द्वैताच्या भाषेत समजावणं चालू आहे. जन्माला येतं त्याचा नाश नक्की आहे, कारण ते मरण धर्मी आहे. जन्माला आलं म्हणजे मरण धर्मी आहे. एखादी जांभई येऊन जाते 3 वाजतापासून, आज 2च्या पुढे जागाच होतो, 3 पासून अभ्यासाला बसलो आहे. संसार आपला स्वभाव सोडत नाही. संसाराचा काय स्वभाव आहे? संसार मरणधर्मी आहे. संसार हा नाशवान आहे. मरणधर्मी शब्दाचा अर्थ नाशवान असा होतो. संसारात हा भेदवान आहे. संसार कसा आहे? भेदयुक्त आहे. संसाराचा स्वभाव आहे. संसार आपला स्वभाव जरा सुद्धा सोडत नाही आणि कोणीच आपला स्वभाव सोडत नाही. बर्फ गारवा दिल्याशिवाय सोडत नाही. अग्नी चटका दिल्याशिवाय सोडत नाही. वारा स्पर्श केल्याशिवाय सोडत नाही. पदार्थ चव दिल्याशिवाय सोडत नाही. संसाराचा स्वभाव, त्या स्वभावाचा अनुभव दिल्याशिवाय संसार सोडत नाही. संसाराचा हा स्वभाव आहे. काय स्वभाव आहे? जगताचा काय स्वभाव आहे? नाशवंत, भेदयुक्त स्वभाव आहे. माझ्या अंगात हिरव्या रंगाचा शर्ट आहे. शर्ट आहे हा भाग बाजूला राहिला, हिरवा रंग जास्त प्रधान झाला. भेद. हा संसाराचा स्वभाव झाला. माणसाचा स्वभाव काय आहे हो? सुख दुःख युक्त स्वभाव. एक तर त्याला सुख वाटतं, नाहीतर जीवाला दुःख वाटतं. माणूस शब्दाचा अर्थ जीव होता. जीव एक तर सुखी असतो, नाही तर दुःखी असतो. बस. पण सुखाचा किंवा दुःखाचा चटका तो सोडत नाही. दुःखाचा चटका शब्द आम्हाला पटतो, सुखाचा चटका शब्द आम्हाला पटत नाही. पण तो चटकाच आहे, कारण त्याच्या विरोधी गोष्टीचा जर चटका लागतो तर दुःख विरोधी गोष्टीचाही चटकाच आहे, कारण ते समधर्मी आहे. कळतंय ना? सुखस्त्यानंतरम दुःखम, दुःखस्त्यानंतरम सुखम. त्याच्यामुळे चक्राकार गती ही चालत असते. पण दुःखाचा चटका आम्हाला पटतो, सुखाचा चटका पटत नाही. एका विहिरीमध्ये बेडकाचे भांडणं झाले 2, आणि त्यांच्यामध्ये 2 तट पडले. पलीकडला तट बलवान होता, जास्त बेडकं होते त्या बाजूला, आणि या भांडखोर बेडकांकडे कमी बेडकं होते. त्यांनी विचार केला, एवढ्या मोठ्या संख्येशी आपण लढू शकत नाही, पण यांना अद्दल घडवल्याशिवाय राहायचं नाही. म्हणून त्यांनी एका सापाशी मैत्री केली आणि त्याला विहिरीत आणला. शहाणे बेडकं म्हणाले, अरे तुझ्या माझ्यातला वाद तू तिसऱ्या माणसाला आणून सोडवायच्या मागे का लागलाय? यांनी आपली हानी होऊन राहिली. यांना आनंद झाला आणि विरोधी गटातला एक एक बेडूक सापाने खाणं चालू करून दिलं. सगळी बेडकं संपली. त्यानंतर ज्यांनी सापाला आणलं होतं ते म्हणले, आता तुझं काम झालं, तू चालला जा. तो म्हणला, एवढे बेडकं अजून समोर असताना मी जाऊ यासारखा मूर्ख काय? ज्यांनी त्यांना आणलं त्यांना पण त्या सापाने खाऊन टाकलं.
सुख दुःख हा संसाराचा जीवाचा स्वभाव आहे. भेद आणि नाशिवंत हा संसाराचा जडाचा स्वभाव आहे. जडामध्ये भेद असतात. आपला देह, डोकं, डोळे, नाक, कान भेद झाले. वास्तविक सगळे देहाचाच भाग आहे, पण भेद झाला. आणि नाशवान जन्माला आलं म्हणून नाश पावतो, म्हणून माझा देह नाशवान आहे, म्हणून संसार हा नाशवान आहे. आता जीवाचा स्वभाव काय आहे? सुख दुःख. स्वभाव बदलत नाही. हा विषय सुरू आहे बरं का सध्या. सुख दुःखाला धरणे हा जीवाचा स्वभाव आहे. एक तर तो सुखाला धरतो, नाही तर तो दुःखाला धरतो. पण संत नेहमी आनंदाला धरून असतात, म्हणून संत अखंड आनंदात असतात. संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ. काय वैशिष्ट्य आहे संतांचं? समर्थ सांगतात आहे, संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ. महासंतोषाचे मूळ ते हे संत. संतांचा स्वभाव आनंद आहे. माणसाचा स्वभाव सुख दुःख घेणे आहे. आणि जड संसाराचा स्वभाव हा भेदयुक्त आणि नाशिवंत असा आहे. स्वभावेनामृतो यस्य भावो गच्छन्ति मर्त्यताम् कृतकेनामृतं तस्य कथम हास्यते निश्चलः. मरणहीनालाही स्वभाववशात मरण येते असं जर मानलं तर जन्मयुक्त ठरल्याने अमृत आत्मा चिरस्थायी कसा होईल? द्वैतवाद्यांना प्रश्न आहे. आत्मा जन्माला येतो असं जर तुम्ही समजत असाल तर अमरत्वाची कल्पना स्फोट होऊन जाईल. कारण जो जन्माला आला तो मरतो, आत्मा जन्माला येत नाही. कारण जन्माला आला तर त्याला नाश पावणं नक्की आहे. आणि मग आत्म्याला जर जन्म म्हणाल तर मग आत्म्याला मरण म्हणावं लागेल. आणि मग देहामध्ये जर आत्म्याला जन्म मिळतो तर मग मोक्ष कोणाला मिळेल? म्हणून बंध मोक्ष क्षीण तुका म्हणे. बंधन मी कल्पित आहे हे गृहीत धरल्यामुळे, मी बंधनाने नाखुश झाल्यामुळे साधना करून अज्ञान निर्मूलन करून मी मोक्ष मिळवतो. मी बंधनात आहे या कल्पनेने, मी मोक्ष मिळवला या कल्पनेला जाऊन पोहोचतो. बंध मोक्ष क्षीण तुका म्हणे. आत्मा जर नाश पावला असता तर मग आत्म्याला सुद्धा मोक्ष मिळाला असं म्हणता आलं असतं. आत्मा जन्मत नसल्यामुळे आत्म्याला मोक्ष नाही, आणि म्हणून आत्म्याला मोक्ष पण नाही. इथे सगळी काय आहे? करामत आहे. व्यावहारिक सत्तेमध्ये जग खरं आहे असं जेव्हा आम्हाला वाटतं तेव्हा जग झालंच नाही हे पटत नाही. जग खरं आहे असं वाटत असल्यामुळे जग झालं नाही हे पटत नाही. म्हणून मग त्याला हळूहळू ते मिथ्या आहे असं समजावून सांगावं लागतं. हळूहळू पटवून द्यावं लागतं. एकदम नाही पटत. समजावून सांगायचं त्याला की जग मिथ्या आहे. अरे ते जन्मलंच नाही ते मरेल कसं? पण तुला वाटतंय ना जन्मल्यासारखं, चल मग टिकताय का जास्त? नाही ना, म्हणून ते मिथ्या आहे. आत्ता वाटताय आहे म्हणून, नंतर ते नाही असतं. मग जे आहे नाही अशा स्थितीत असतं ते मिथ्या. असं समजावून सांगणं भाग आहे. त्याची जी क्षमता आहे त्यानुसार त्याला समजावून सांगावं लागतं की हे मिथ्या आहे. म्हणून मग पंचविषयात्मक आहे, पंचभूतात्मक आहे,
असे सगळे, मग ते भूतांची वाटणी झाली आणि पंचीकरण झालं वगैरे, सगळं समजवण्यासाठी आहे. आता अज्ञान घालवण्यासाठी ज्ञानाची पेरणी आहे. आणि अज्ञान ज्ञानाने नाहीच झालं की ज्ञानाची सुद्धा गरज नाही, कारण मी ज्ञानरूपच आहे मुळात. पण आम्हाला भेदाचा क्रम सांगण्यात आनंद होतो, तासन तास पंचीकरण सांगण्यात आनंद होतो. मी पूर्वी पंचीकरण 2 तास घेत होतो आणि तेव्हा मला 102 टेम्परेचर होतं, तरी सुद्धा घेतलंय मी आधीच्या घरी. ऑनलाईन काही लोक आहेत त्यांना माहिती आहे ही गोष्ट. 102 टेम्परेचर असताना 2 ते 2.5 तास मी पंचीकरण शिकवलेलं आहे. तेच पंचीकरण 15 मिनिटात सांगितलेलं आहे. शंकराचार्यांनी पंचीकरणाच्या 2 पद्धती दिलेल्या आहेत. त्यातली एक पद्धत, एक अष्टमांश अशी आहे, एक भाग त्याचे 2 तुकडे आणि राहिलेल्या अर्ध्या भागाचे 4 तुकडे, त्याला एक अष्टमांश असं म्हणतात. एक अष्टमांश, एक अष्टमांश, एक अष्टमांश, एक अष्टमांश, आणि तो एक द्वितीयांश, याचं पंचीकरण. आणि एक 25 अंश अशी पद्धत आहे, शंकराचार्यांनी ती पण दिलेली आहे. पंचदशीत त्याचा पण उल्लेख आलेला आहे. पण या ठिकाणी आपण अजातवाद सांगतो आहे आणि जग झालंच नाही, पण आता तुला पटून नाही राहिलं म्हणून तुला पंचीकरणातून जग झालं असं सांगावं लागतं. मग झालेलं जगत मिथ्या आहे असं पटवून द्यावं लागतं. आणि मिथ्या जगताचं चिंतन करू नको, तू मिथ्या जगत हे स्वरूपाच्या अधिष्ठानावर आहे हे सांगावं लागतं. आणि स्वरूपाशिवाय दुसरं काहीच नाही हे पटलं की मिथ्या जगताचं चिंतन संपलं. म्हणून प्रेयसाला नाही धरायचं, श्रेयसाला धरायचं. प्रेय धरून बसलं की श्रेय हरवतं. कठोपनिषद. मला ब्रह्म कळलं म्हटलं की मला ब्रह्म कळलेलं नाही. केनोपनिषद. वास्तविक आत्मा जन्मालाच आला नाही, पण अविद्येमुळे माझ्या देहाला मी आत्मा समजतो, तो भासमान आहे आणि श्रुतीच्या निर्णयामध्ये भेद तयार करतो. असं होता कामा नये. म्हणून उद्या नेह नानास्ति किंचन इंद्रो मायावी पुरुरूपम इयते अयायमानो बहुधा विजायते, अशा श्रुती वाक्यांवर भर देऊन उद्या 24 नंबरची कारिका भगवत पूज्यपाद श्रीमद गौडपादाचार्य यांनी दिली. ही 24 नंबरच्या कारिकेपासून उद्या आपण पुढचा विचार करूया. जे जन्मालाच नाही आलं ते मरू शकत नाही. हे गीतेच्या नासते विद्येतो भाव ह्या श्लोकाप्रमाणे आहे आणि ते 28व्या कारिकेमध्ये आहे. त्याच दिशेला आपण वाटचाल करतो. म्हणून नेह नानास्ति किंचन इंद्रो मायावी पुरुरूपम येते अजयमानो बहुधा विजायते ना सतो विद्यते भावो ना भावो विद्यते स्वतः. हे सगळं आपण उद्या घेणार आहोत. तत्वज्ञान आहे, लक्ष देऊन ऐका. ऐकल्यानंतर त्याचा उपयोग करून घ्या. अविद्येनी मायेनी जो भ्रम तयार केला आहे माझ्या बुद्धीमध्ये, त्या भ्रमाला पुसून टाकायचा आहे, त्याला चिरडून टाकायचा आहे, त्याला नष्ट करून टाकायचं आहे. आणि मी आत्मा आहे या आनंदरूप स्थितीमध्ये राहायचं आहे. आजारपण आलं की अविद्या धरते, माया पकडते आणि माणूस भ्रमित होऊन स्वतःला आजारी समजतो. त्यावेळी मला श्री गुरूंनी दिलेलं, शास्त्रांनी सांगितलेलं तत्वज्ञान जर मला पक्क धरून ठेवता आलं,
आजारपणाची दिशाच नाही माझ्या आनंदाला धक्का लावण्याची. मग कॅन्सर सारखा केवढाही मोठा आजार का असेना, त्याची विषाद नाही माझ्या आनंदाला धक्का लावण्याची. अशी स्थिती आपले योग आणि परमानंद स्वरूपाचा अनुभव सतत आपणास योग माझ्या सद्गुरूंच्या कृपेने हे सहज शक्य आहे. म्हणून डॉक्टर काकांना प्रार्थना करतो की या ठिकाणी ऐकणाऱ्या सर्व श्रोते वृंदांना आत्मरूपतेचा अनुभव द्यावा आणि आनंद रूपतेमध्ये अखंड ठेवावं. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण राम हरी कृष्ण काका. हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी काका.